लिंबू मिरचीचं लोणचं बनवायचं आहे, पण भीती वाटतेच की लगेच लोणचं खराब तर होणार नाही ना, लोणच्याला बुरशी तर लागणार नाही ना. पण आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण आपल्या फॅमिली कट्टा या चॅनलवर आज आम्ही घेऊन येतोय लोणच्याची अगदी सिंपल आणि वर्षभर टिकणारी रेसिपी. चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूयात. इथे मी घेतल्या आहेत अर्धा किलो मिरच्या, अर्धा किलो लिंबू आणि थोडासा लसूण. मिरची कट करताना इथे मी तिरक्या पद्धतीने कट केले आहेत, कारण मसाला आतपर्यंत गेला पाहिजे. लसणाला मी फक्त मधून एक कट देते, तुम्ही स्मॉल पीसेस पण करू शकता. लिंबू आणि मिरची मी अगोदरच स्वच्छ धुवून पुसून आणि 10 ते 15 मिनिटे फॅनखाली सुकवून घेतली होती. लिंबू इथे मी अगदी पातळ सालीचे आणि मीडियम साईजमध्ये घेतली आहेत. एका लिंबाच्या 8 फोडी केलेल्या आहेत. त्यानंतर लिंबातील बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. आता मसाला करायला घेण्या अगोदर इथे मी तेल उकळायला ठेवून दिलेले आहे आणि पॅन हलका गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये धने, बडीशेप, मेथीदाणे, मोहरीची डाळ, लवंग आणि मिरे सेपरेटली भाजून 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत. हे सर्व अगदी लो फ्लेमवर हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे आणि अजिबात करपता कामा नये. मिक्सरच्या भांड्यात अगोदर लवंग, मिरे, मेथीदाणे बारीक करून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्येच धणे, त्यानंतर जिरे बारीक करून घ्यायचे आहेत. आता त्यामध्येच 1 मोठा चमचा लाल तिखट पावडर, 2 छोटे चमचे हिंग आणि 1 मोठा चमचा मीठ टाकायचे आहे. आणि अजून एकदा हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. इथे आता बघू शकता मसाला देखील तयार झालेला आहे. मसाला होईपर्यंत तेल देखील छान तापलं आहे. गॅस बंद करून त्या तेलामध्ये लसूण आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता मिरची, लिंबू आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. त्यामध्ये तळून घेतलेला लसूण तसेच 2 लिंबाचा रस टाकून हे मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर लिंबाचा रस घालायचा नसेल, फक्त फोडीच हव्या असतील तरीही काही हरकत नाही, पण रसामुळे लोणचं थोडं सुट्ट रसरशीत होतं म्हणून मी घालते. लोणच्याचं खार तयार करण्यासाठी इथे मोहरीची डाळ आणि आपण बनवलेला मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि अर्धा तास फॅनखाली अगदी थंड करून घ्यायचा आहे आणि मगच लिंबू आणि मिरचीमध्ये हा खार टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. आता जवळपास अर्धा तास मी हा खार फॅनखाली थंड करून घेतला आहे आणि लिंबू मिरचीमध्ये मिक्स करून घेत आहे. हे लोणचं अगदी झटपट बनवून तयार होतं, शिवाय अगदी मोजक्या आणि आपल्या हाताखालच्या साहित्यामध्ये. हे लोणचं माझं अगदी फेवरेट आहे, कारण आंबट, तिखट, चटपटीत असे सगळे फ्लेवर एकाच लोणच्यामधून मिळतात. आपलं हे लोणचं तयार आहे. हे लोणचं अगदी वर्षभर टिकतं. लगेच मी इथे हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून घेते. काचेच्या बरणीत लोणचं अजिबात खराब होत नाही. 4 ते 5 दिवसात लोणचं मस्त मुरतं. हे लोणचं बनवताना व स्टोअर करताना फक्त एकच काळजी घ्यायची आहे की पाण्याचा एकही थेंब लोणच्याच्या कशाच्याच थ्रू जाणार नाही. मग मला सांगा, नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.